प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान वान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार लो। आरंभ है प्रचंड। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है। कविवर्य हरिवंशराय बच्चन यांच्या ह्या काव्यपंक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्रीयुत अभिद नाईक यांना चपखल लागू पडतात। कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आता सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या पदांना आपल्या कार्यकर्तृत्वाने गवसणी घालणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे अभिद नाईक होय। निष्ठा, नीती, कर्तृत्व, नेतृत्व, चातुर्य आणि सामर्थ्य यांचा सुरेख संगम। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजी नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे सर्व पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते। लहानपणापासूनच नेतृत्वाचे गुण त्यांच्या अंगी होते। पदवीधर असलेल्या अभिद नाईक यांना कॉलेज जीवनापासूनच समाजकारणासोबतच राजकारणाची आवड निर्माण झाली होती। कणकवली कॉलेज कणकवलीमध्ये पदवी शिक्षण घेत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि कालांतराने राजकीय क्षेत्रात अभिद नाईक यांनी सक्रिय प्रवेश केला। कणकवली कॉलेजमधून BA पदवी प्राप्त केल्यानंतर व्यवसायात देखील त्यांनी यशस्वी पदार्पण केले। श्री अभिद नाईक यांचे संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रीय काँग्रेस विचारसरणीचं होतं, परंतु कुटुंबातील एकही व्यक्ती सक्रिय राजकारणामध्ये नव्हती। असे असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसली तरीही अभिद नाईक यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या कुटुंबियांचा त्यांना नेहमीच सक्रिय पाठिंबा मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजी नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री राजू पावसकर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कणकवली। 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर अभिद नाईक यांनी सक्रियरित्या राष्ट्रवादी पक्षातून संघटनेचे काम करायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर कुठल्याही पदाची जबाबदारी नव्हती, तरी देखील समाजकारणातून राजकारण करत जनमानसात मिसळत अभिद नाईक यांनी स्वतःच्या विश्वसनीय असे राजकीय अडस्थान निर्माण केले। 2008 साली कणकवली नगरपंचायतमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी अभिद नाईक यांची निवड झाली। या संधीचे सोने करत जनमानसात जाऊन जनतेची कामे कशी मार्गी लावता येतील यावर अभिद नाईक यांनी भर दिला। राजकीय कारकिर्दीमध्ये आदरणीय शरद पवार साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार श्री अजित पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अनिकेत तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे, आमदार शेखर निकम अशा मातब्बर नेत्यांच्या तोंडी अभिद नाईक या कार्यकर्त्याचे नाव कायमच असते। या सर्व नेत्यांसोबत अभिद नाईक यांचे राजकीय जीवनासोबतच वैयक्तिक जीवनात देखील मैत्रीपूर्ण संबंध आजही टिकून आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते एवढंच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात होते, पण असे असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न सोडता पक्षासोबत एकनिष्ठ राहून कोणत्याही पदाची अपेक्षा देखील न करता कणकवली शहरातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव अभिद नाईक यांनी स्वकर्तृत्वाने कायम अग्रस्थानी ठेवले। कालांतराने अभिद नाईक यांच्यावर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी 2009 साली पक्षाने दिली। 2009 ते 2015 पर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवकांची मोठी फळी अभिद नाईक यांनी निर्माण केली। आजही ते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभिद नाईक यांचे निकटवर्तीय म्हणून काम करतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजी नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री दिलीप वर्णे, प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश। 2015 ते 2018 हा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेसाठी त्रासदायक होता। मात्र या पडत्या काळातही
पक्षाशी एकनिष्ठ राहत न डगमगता कणकवलीसारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू असलेल्या भागात अभिद नाईक हे जनतेसाठी काम करत राहिले। त्यांच्या कार्याची दखल घेत विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलभाई तटकरे यांनी त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी अभिद नाईक यांची नियुक्ती केली आणि त्यावेळी देखील राज्यभरात विविध मेळाव्यांच्या माध्यमातून फिरून संघटना मजबूत करण्यासाठी अभिद नाईक यांनी मेहनत घेतली। 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नसताना सुद्धा कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यावेळी नामदार श्री नारायणराव राणे साहेब आणि आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी पक्षाची आघाडी केली आणि त्यावेळी अभिद नाईक यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना दिल्या। त्यावेळीचा काळ पक्षासाठी अडचणीचा होता, पक्ष सत्तेत देखील नव्हता, पण तरी देखील अशा काळात कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या हिमतीने उतरत अभिद नाईक यांनी प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला आणि राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा कणकवलीसारख्या ठिकाणी अबाधित फडकवीत ठेवला। अभिद नाईक यांनी समाजातील प्रत्येक घटकाशी जवळीकता ठेवली, अनेक दुर्बल घटकांना स्थिर करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, अनेक सामाजिक संघटनांना देखील विविध माध्यमातून मदत कार्य सुरू ठेवले। कोविड-19 सारख्या काळात जेव्हा जनजीवन अस्थिर झाले होते तेव्हा देखील रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनची कमतरता होती, त्यावेळी देखील कोविड रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात नाईक यांचा मोठा वाटा राहिला। ज्या रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नव्हते अशा रुग्णांना देखील कोल्हापूरसारख्या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी बेड उपलब्ध करून दिले। अभिद नाईक यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी अत्यंत घरोब्याचे जवळीकीचे संबंध राहिले। अर्थातच सर्वच डॉक्टर मंडळींशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते आणि आहेत, म्हणूनच कोविड काळात अनेकांना ज्यावेळी ऑक्सिजनची कमतरता होती त्या कालावधीत देखील ऑक्सिजन इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून त्यांनी दिले। तसेच याच काळात विविध अनाथ आश्रमांमध्ये देखील धान्य वाटप करणे तसेच मास्कचे वाटप देखील त्यांनी केले। सामाजिक बांधिलकी लक्षात घेत या कोविड काळात विविध धान्यांची किट्स देखील तयार करून संपूर्ण जिल्ह्याभरातील गरजूंना त्यांनी त्याचे मोफत वाटप केले। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशा निष्ठा, नीती, कर्तव्य, नेतृत्व, चातुर्य, सामर्थ्य यांचा त्रिवेणी संघ। जिल्हाध्यक्ष माननीय अभिदजी नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अनिस नाईक, जिल्हा प्रतिनिधी, कणकवली तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। मागील 5 वर्षात नगरसेवक पदाची धुरा सांभाळताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2.5 वर्षे सत्तेत असताना कणकवली येथील गणपती स्थानावरील ब्रिज कम बंधारा मार्गी लावण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण या खात्यांशी मंत्रालय स्तरावरून पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत गणपती स्थाना येथे आगामी काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा पूल उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि त्या पुलाच्या आर्थिक तरतुदीसाठी विद्यमान अर्थमंत्री अजित पवार साहेब यांना सातत्याने ते पत्रव्यवहार करत आहेत। कणकवलीचा हा विकासाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी खारीचा वाटा अभिद नाईक यांनी नेहमीच उचलला आहे। गेल्या 5 वर्षात आपल्या प्रभागातीलच नव्हे तर कणकवली शहरातील अनेक भागात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अभिद नाईक कटिबद्ध राहिले आहेत। त्यामुळेच कणकवली शहरात अभिद नाईक यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे। 2 जुलै 2023 रोजी अजितदादा पवार यांनी महायुतीत सामील होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव कणकवलीसारख्या संवेदनशील शहरामध्ये सुद्धा अजित पवार यांच्या शपथविधीनंतर अभिद नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी बिनधास्तपणे अजितदादांसाठी फटाके वाजवून मोठा जल्लोष व्यक्त केला होता। त्यानंतर अजितदादा यांना भेटण्यासाठी आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिद नाईक यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली। अभिद नाईक यांच्या प्रामाणिक आणि एकनिष्ठेचे हेच फळ म्हणता येईल। अभिद नाईक हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना त्यांना धार्मिकतेची सुद्धा आवड आहे। नाईक हे कणकवलीचे ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू रवळनाथ आणि कणकवलीचे आराध्य दैवत परमहंस भालचंद्र महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत। आपल्याला मिळालेलं पक्षाचे जिल्हाध्यक्षपद हे या दोन्ही देवतांच्या आशीर्वादाने मिळालं आहे असे अभिद नाईक सांगतात। जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून अभिद नाईक यांनी गेल्या 2 ते 3 महिन्यात तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून 2 महिन्यातच जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे। त्यातूनच त्यांच्या संघटनेच्या कामाचा अनुभव प्रत्ययास येतो। जिल्ह्यात आज बड्या नेत्यांमध्ये अभिद नाईक यांचे नाव आवर्जून घेतले जाते। राजकारण आणि निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षाला विरोध केल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविताना विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत
पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत सुद्धा त्यांनी चांगले संबंध ठेवले आहेत। वैयक्तिक जीवन जगत असताना राजकारणासोबत अभित नाईक यांनी उद्योग विश्वात सुद्धा नावलौकिक कमविला आहे। आज यशस्वी उद्योजक म्हणून देखील जिल्ह्यात अभित नाईक यांच्याकडे पाहिले जाते। अभित नाईक यांना पत्नी हुमेरा नाईक यांची खंबीर साथ आहे। इकरा नाईक आणि रिजा नाईक या दोन सुकन्या, वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, मोठा भाऊ आसिफ, वहिनी सौ रुबीना, लहान भाऊ अनिस, वहिनी सौ नजमा, पुतणी महक, लहान पुतण्या अली असं एकत्र कुटुंब त्यांचं असून हे पूर्ण कुटुंब अभित नाईक यांच्या राजकीय जडणघडणीत सदैव त्यांच्या पाठीशी असते। त्याचप्रमाणे सौदी अरेबिया येथे असलेली विवाहित बहीण अंजू आणि बेंगलोर येथे स्थायिक असलेली अमिता या विवाहित बहिणीसुद्धा त्यांच्या नेहमीच पाठीशी असतात। अशा या संयमी, एकनिष्ठ, प्रामाणिक आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।